लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांची पोलखोल करण्याचे प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती असल्याची चर्चा सातत्यानं सगळीकडे सुरू आहे। तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून आता देवेंद्र फडणवीस यांनी एक स्फोटक विधान केलंय। महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय। मुलाखतीत फडणवीस म्हणाले की एकनाथ शिंदे हे कायम पक्षासाठी एकनिष्ठ राहिलेत, मात्र त्यांचे नेते उद्धव ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाकडून काँग्रेसकडे झुकले। त्यांनी आदित्यला मोठं करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पंख कापायला सुरुवात केली। वास्तविक 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी नेतृत्व केलं होतं। त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्येही ते होते। त्यांच्यावरच अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या। सरकार स्थापन होईल तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री असंही शिंदे यांना सांगण्यात आलं होतं। तसे ते 7 ते 8 तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते। त्यांच्या घरी तशा प्रकारची पोलीस सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती। मात्र नंतर उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलून स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला। 2004 मध्येही जेव्हा नारायण राणे सामर्थ्यशाली झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना दूर केलं होतं। शिंदे यांच्या खात्याच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेत होते। राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानं शिंदे यांनी पुढे बंड केलं। त्यामुळे अशा पक्षांना आणि त्यांच्या प्रमुखांना सहानुभूतीची मतं मिळणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।